हॅलो, वेलकम टू गायडन्स ग्रुप. आज आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे हे जे 3 पॉईंट आहेत सी आर पी सी सेक्शन 144. आता आपण बघितलं असेल की खूपच आपल्याला माहिती आहे की हा सी आर पी सीचा जो 144 आहे तो कलम लावलेला आहे. ठीक आहे, तर तो काय आहे त्याच्यामध्ये आणि कर्फ्यूमध्ये काय आहे, कारण अनेक जण म्हणतात की कर्फ्यू लागला आहे. सो कर्फ्यूमध्ये काय आणि मार्शल लॉ म्हणजे काय असतो. ठीक आहे, सो आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून हे 3 मुद्दे काय महत्त्वाचे आहेत ते बघायचे आहेत आणि त्या तिघांमधला पण डिफरन्स आपल्याला बघायचा की डिफरन्स काय आहे तो. ठीक आहे, सो पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, हा जो सेक्शन 144 आहे हा एक गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा जी मला दिसून आली मुलांचा गैरसमज, तो म्हणजे त्यांना तो आर्टिकल वाटतो इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधला, तर तसा तो नाही आहे. ठीक आहे, नंतर काही जण म्हणतात आय पी सीमधला. सो आय पी सी पण नाही आहे, हा सी आर पी सी क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणतात. सी आर पी सीचा अर्थ काय होतो, क्रिमिनल प्रोसिजर कोड असा आहे तो. सो हा सेक्शन 144 आहे, हा सी आर पी सीचा आहे. त्याच्यानंतर कर्फ्यू हा एक वर्ड आपण ऐकतो आणि थर्ड आहे तो म्हणजे मार्शल लॉ. सेक्शन 144 ऑफ सी आर पी सी काय आहे तो बघूया आपण. आत्ता तोला आपण मराठीमध्ये त्याला एका साध्या शब्दात काय म्हणतोय, जमावबंदी साधारण, बरोबर आहे. हा आपण मराठीमध्ये त्याचा अर्थ वापरतो की जमावबंदीचा अधिकार किंवा जमावबंदीचा आदेश, बरोबर आहे, असं आपण ही टर्मिनॉलॉजी वापरतो ह्याच्यासाठी. पण आता जरा डिटेलमध्ये बघूया की एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काय काय प्रश्न पडतील त्याच्यातून. सो पहिला मुद्दा काय आपण बघितला की सेक्शन 144 हा सी आर पी सीचा आहे. हा पहिला मुद्दा यातला लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट मुद्दा यातला. सी आर पीचा फुल फॉर्म काय, क्रिमिनल प्रोसिजर कोड. त्याच्यानंतर ह्याचे निर्देश कोण देतं, सो हे जे नोटिफिकेशन असतात हे कोण इश्यू करतात ते तुम्हाला सांगते, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री. तर हे राज्यावाईज पण लावू शकतात. ह्यासाठी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जो कलेक्टर असो, जर डी एम असो जिल्ह्याचा, तो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट देऊ शकतो, ज्याला आपण डी एम म्हणतो. आय एस असतो हा, बरोबर आहे, यू पी एस सी पास करून वगैरे गेलेला असतो. ठीक आहे, तर हा देऊ शकतो, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट देतो आय एस. त्याच्यानंतर इट प्रोहिबिट द असेंब्ली ऑफ 5 पीपल. म्हणजे जमावबंदी म्हणजे काय, तर तुम्ही 5 व्यक्ती जर तुम्ही बघितलं, 5 किंवा ऑर 5+ जर काही पर्सन असतील तर त्याला जमाव म्हणतात. सो जमावाचा अर्थ काय येतो, 5 किंवा 5पेक्षा जास्त. याचा अर्थ मी जर दोघाच जण जर काही कामानिमित्त मी बाहेर पडलो आहे, तर मला सेक्शन 144 जरी आहे पण मी एकटा किंवा दोघं जण काही गोष्टींसाठी जर मी बाहेर पडलो तर मला ते अडवू शकत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट काय असतो, जेव्हा 144 लागतो, साधारण हा 144 का लावतात. आत्ता जो लावला आहे आपल्याकडे हेल्थ क्रायसिस आला आहे त्याच्यामुळे लावलेला आहे, पण बेसिकली हा हेल्थ क्रायसिससाठी वापरतात असं नाही, तर कुठल्याही जिल्ह्यामध्ये जेव्हा कुठला दंगा फसाद होतो किंवा टेन्शन्स समाजामध्ये तयार होतात ज्याच्यातून लॉ अँड ऑर्डरला इश्यू होऊ शकतो, किंवा एखादा पॉलिटिकल मुवमेंट असेल, किंवा जिल्ह्याची कुठल्याही पद्धतीने जर त्याच्या शांततेला काय म्हणूया त्याला, शांततेला, कायदा सुव्यवस्थेला जर धोका असेल, तर अशा वेळेला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट त्या जिल्ह्यापुरती काय लावू शकतो, आर्टिकल 144 सी आर पी सी लावू शकतो. आलं लक्षामध्ये, असं आहे. सो त्याच्यामुळे जमाव झाला नाही तर शांतता बिघडणार नाही, लॉ अँड ऑर्डर डिस्टर्ब नाही होणार. ठीक आहे, त्याच्यामुळे 5 किंवा मी सांगितलं की 5पेक्षा जर जास्त लोक असतील तर त्याला थांबवलं जातं. ठीक आहे, त्यांच्यावरती कारवाई केली जाते. 1-2 लोक जर काही कामानिमित्त बाहेर गेले असतील तर त्यांना पकडलं जाणार नाही. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं वेपन वगैरे घेणं, कारण मी सांगितलं की बेसिकली ही गोष्ट का केली जाते, कारण कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी. जेव्हा त्या जिल्ह्यामध्ये काही टेन्शन्स क्रिएट होतील कायदा सुव्यवस्थेला धरून, शांततेला धरून, हार्मोनीला धरून, तर तिथे सो अशा वेळेला साधारण दंगेच्या वेळेला हे लावतात सेक्शन 144. त्याच्यामुळे वेपन वगैरे कॅरी, जरी मी एकटा चाललोय पण माझ्या हातात वेपन आहे, कुठलंही वेपन म्हणजे कुठलीही जरी गोष्ट जी वेपन म्हणून यूज होऊ शकते अशी कुठलीही गोष्ट माझ्याकडे असेल तर मला अरेस्ट होऊ शकते, ती घेऊन जाता येणार नाही, मला थांबवलं जाईल, जरी माझ्याकडे लायसन असलं तरी सुद्धा. ठीक आहे, असं. त्याच्यानंतर जर का कोणी आर्ग्युमेंट केली किंवा ह्या 2 गोष्टींना नाही पाळलं, जमाव केला एखाद्या ठिकाणी बिल्डिंगच्या खाली का असो ना, की नाही आमच्या सोसायटीत केलेलं आम्ही वगैरे, तरीसुद्धा तुम्हाला अरेस्ट होऊ शकते. ठीक आहे, सो अरेस्ट होतं कधी, जर तुम्ही व्हायोलेट केलं तर, जर तुम्ही त्याला हे केलं तर. त्याच्यानंतर अनलॉफुल
असेंब्ली वगैरे ज्यावेळेला होते किंवा राईट्समध्ये काही प्रॉब्लेम होतो त्यावेळेला हे तुम्हाला मी सांगितलं की त्यावेळेला हे केलं जातं. काय मॅक्झिमम शिक्षा आहे जर का तुम्ही मुद्दामून ही गोष्ट केली तर तुम्हाला जर ह्याच्यामध्ये जर अटक केलं गेलं की समाजामध्ये तुम्ही तेढ निर्माण करताय किंवा त्याला खतपाणी घालताय आणि तुम्ही आदेश मानत नाही आहे तर तुम्हाला 3 वर्षाची जेल होऊ शकते. सो 3 वर्ष मॅक्झिमम जेल आहे त्याला. ठीक आहे, मिनिमम 1 महिन्याची तरी लागतेच आणि मॅक्झिमम 3 वर्षाची लागते. जर तुम्ही पोलिसांचं म्हणणं नाही ऐकलं ठीक आहे तरी तुम्हाला ते काय होतात, पनिशेबल आहे, पनिशेबल ऑफेन्स आहे हा. ठीक आहे, असं आहे. या काळामध्ये इंटरनेट ब्लॉक करता येऊ शकतात का? येस. तर इम्पॉवर आहे अथॉरिटी की ते इंटरनेटला ब्लॉक करू शकतात 144 लागताना. तुम्ही म्हणाल का आता प्रत्येक वेळेला केलं जातं का? नाही. जर अथॉरिटीला योग्य वाटलं तर. मग कधी समजा आता हेल्थ क्रायसिस आहे त्यामुळे, पण समजा जर लक्षात आलं असतं सरकारला की काहीतरी गोष्टीतला आधार धरून समाजातली काही लोक घरामध्ये बसून इंटरनेटवरनं कायदा सुव्यवस्थेला हरताळ पासण्याच्या प्रॅक्टिस करतायत किंवा ते तसा काही प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यामुळे टेन्शन अजून वाढतं आहे, तर अशा वेळेला ते इंटरनेटला ब्लॉक करू शकतात. ठीक आहे, कारण मेन काय ऑब्जेक्टिव्ह आहे ह्या सेक्शन 144चं, तर कायदा सुव्यवस्था तुटू नये. मग ती कुठल्याही पद्धतीने जर तुटत असेल तर त्याच्या रिलेटेड कुठल्याही ॲक्शन घ्यायचे अधिकार या 144मध्ये मिळतात. कळलं? म्हणून जमावबंदी असली तरी फक्त जमावबंदी नाही तर ते इंटरनेटला पण ब्लॉक करू शकतात. ठीक आहे, का? त्याचं मेन कारण काय? कारण कायदा सुव्यवस्था कुठल्याही पद्धतीने भडकली नाही पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर तर मी तिथे सांगितलं की मेन पर्पज काय आहे या सेक्शन 144चा, तर मेंटेन द पीस अँड ऑर्डर. बरोबर आहे, पब्लिक सेफ्टी आणि हेल्थ ॲज वेल. हा जो वर्ड आहे हेल्थ ॲज वेल हा इम्पॉर्टंट आहे. का? कारण आपण ह्याचा वापर आत्ता आपल्या कोरोना व्हायरस क्रायसिसमध्ये लावलेला आहे. ठीक आहे, सो हेल्थ ॲज वेल ह्या पॉईंटवरच आपण काय केलेलं आहे, त्याला यूज केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आलं लक्षामध्ये तो 144 का? कारण तो आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा लावता येऊ शकतो, तर तो लावला गेला आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 144 हा अशा प्रत्येक गोष्टीला लावू शकतो ज्या गोष्टी रेग्युलर व्यवहारामध्ये होतात. सो अशा अनेक गोष्टींवरती ते बंदी लावू शकतात ज्या आपण रेग्युलर व्यवहार जरी असले तरी. मग आपण आता बघितलं की देवपूजा अर्चा मंदिरं वगैरे सुद्धा बंद केलेली आहेत. ती का केलीत बंद मंदिरं वगैरे? त्याचं कारण तेच आहे. ठीक आहे, असं. त्याच्यानंतर किती दिवस हे राहू शकतं, तर साधारण 2 महिन्याचा हाचा कालावधी आहे. ठीक आहे, 2 महिन्यापर्यंत ते हे लावू शकतात. 2 महिन्यापर्यंत. 2 महिन्यानंतर जर त्यांना वाटलं तर ठीक आहे, पहिले लक्षात 2 महिन्यापर्यंत. जर गरज वाटली, नेसेसरी वाटली किंवा तशी सिच्युएशन असेल तर ते एक्सटेंड करू शकतात. हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे. ते एक्सटेंड करू शकतात अजून पुढच्या 2 महिन्यासाठी. ठीक आहे, 2 महिन्यासाठी करू शकतात. त्याच्यानंतर ह्याची मॅक्झिमम व्हॅलिडिटी किती आहे? समजा त्यांना वाटलं की नाही हे जरा जास्त टेन्शनचं गोष्ट आहे आता, तर 6 महिन्यापर्यंत सुद्धा 6 महिन्यापर्यंत सुद्धा काय राहू शकते, ही व्हॅलिडिटी राहू शकते. सो 2 मंथ हा एक आहे. 2 मंथ प्लस 2 मंथ लावतील आणि जर एक्स्ट्रा वाटलं तर 6 मंथपर्यंत ह्याला नेता येतं. ठीक आहे, आणि ज्या वेळेला कधी काढलं होतं? सिम्पल, ज्या वेळेला DM-ला किंवा मुख्यमंत्र्यांना किंवा त्या अथॉरिटीला असं वाटतं की सगळ्या गोष्टी आता नॉर्मल झालेल्या आहेत. ठीक आहे, सिच्युएशन बिकम नॉर्मल, इट कॅन बी विड्रॉन. मग तसं वाटलं तर ते काढू शकतात. असं आहे 144. ठीक आहे, सो 144चा सिम्पल अर्थ काय आहे? CRPCचा शांतता, कायदा सुव्यवस्था आणि शांतता. कायदा सुव्यवस्था आणि शांतता पाळणे. कळलं? आणि आता त्याचा झाला अजून एक गोष्ट ॲड झालेली आहे, ती म्हणजे आरोग्य सुव्यवस्थेमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे की जमावबंदी आहे. ही सगळ्यात इम्पॉर्टंट काय, हा जमावबंदी आहे. ठीक आहे, सो 5 किंवा 5पेक्षा जास्त लोक गेल्यानंतर ते अडवू शकतात. 1-2 जण जर काही कामानिमित्त बाहेर पडत असतील तर ते तुम्ही व्यवहार करू शकता. म्हणून ह्या तुम्ही जर बघितलं असेल तर इसेन्शियल गोष्टी चालू आहेत. बरोबर आहे, इसेन्शियल्स ज्या गोष्टी आहेत त्या चालू आहेत. बरोबर आहे. ठीक आहे, सो त्यामुळे तुम्ही जरी बाहेर काही दूध आणायला जाताय किंवा काही गोष्टीसाठी जाताय तर तुम्हाला पोलीस अडवत नाही आहेत.
ठीक आहे का, कारण इसेन्शियल्स गोष्टी चालू राहतात आणि तुम्ही जमावाने गेलात तर तुम्हाला हटकणार ते. लक्षात, कुठलंही वेपन घेऊन तुम्ही जाऊ शकत नाही. कुठल्याही हत्यारमध्ये काठ्या असतील तरी घेऊन म्हणजे जाणं शक्य नाही तुम्हाला. ठीक आहे, असं सिच्युएशननुसार डिपेंड आहे ते तरी. ठीक आहे, पण वेपन घेऊन तुम्ही जाऊ शकत नाही. सो ह्या 4 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. काय तर कायदा सुव्यवस्था, शांतता आणि आरोग्य ह्या गोष्टीसाठी हा लावला जातो. बेसिकली जमावबंदीच्या संदर्भामध्ये हा 5+5 किंवा त्यापेक्षा अजून एक जर कोणी ॲड झाला तर. पण इसेन्शियल गोष्टींसाठी तुम्ही बाहेर पडू शकता एक दोघं करत. ठीक आहे, वेपन्स अलाउड नसतात ह्या काळामध्ये असं. आणि जर वाटलं तर तुमचे बाकीचे व्यवहारसुद्धा बंद होऊ शकतात. इफ नेसेसरी काय अदर ॲक्टिव्हिटीजला सुद्धा बॅन घालता येऊ शकतो. अदर ॲक्टिव्हिटीजसुद्धा काय करतात, बॅन करता येऊ शकतात. इफ नेसेसरी कळलं. अदर ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, इंटरनेट असेल. ठीक आहे, काही वेळेला शॉप्स वगैरे असतील, गरजेच्यापेक्षा जास्त जर गोष्टी असतील तर ते बंद करू शकतात. ठीक आहे, जर गरजेचं पडलं तर. लक्षामध्ये असं आहे. सो आता कोविड-19च्यासाठी काय केलं आहे, कारण आपल्याला जमावबंदी ही काही कायदा सुव्यवस्थेसाठी नव्हती करायची, तर आरोग्यासाठी आपल्याला जमावबंदी नव्हती होऊन द्यायची, म्हणून आपण 144 लावला. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा. आता बघू कर्फ्यू म्हणजे काय असतो. ज्या वेळेला हाताबाहेर कंडिशन जाते, आर्टिकल 144 PC मध्ये तुम्ही बघितलं की इसेन्शियल गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही बाहेर पडू शकत होतात, बरोबर आहे. पण आत्ता जर कर्फ्यू लावला गेला, ठीक आहे, कर्फ्यू म्हणजे काय आपण असं म्हणू शकतो की ॲडव्हान्स 144 असं आहे ते, की एक्सटेंडेड पार्ट ऑफ 144. म्हणजे 144 CRPC हा जर बेसिक असेल ना, तर कर्फ्यू हा त्याचा ॲडव्हान्स असं मानू शकतो आपण. ठीक आहे, ज्यावेळेला तीच सिच्युएशन जेव्हा टेन्स होईल त्यावेळेला कर्फ्यू लावला जाईल. कर्फ्यू म्हणजे मग 4+1 वगैरे काय नाही, एकाला पण बाहेर नाही पडता येत त्यावेळेला. ठीक आहे, सो वर्स डिटेरेशन जर येतं त्यावेळेला हे केलं जातं की एखाद्या कंडिशन जर अतिशय बिकट असेल आणि तिला खूप कंट्रोल करण्याची गरज असेल त्यावेळेला कर्फ्यू लावला जातो. एकदा का कर्फ्यू लावला की मग तिथे पोलिसांऐवजी पॅरामिलिटरी फोर्सेसला पण बोलवलं जातं. ठीक आहे, आणि डायरेक्ट धडक कारवाई केली जाते. सो इथे जेव्हा येतात तर तिथे फक्त पोलीस इनफ आहेत 144ला, इथे डायरेक्ट पॅरामिलिटरीज बोलवली जाते. म्हणजे पोलीस असतातच पण पॅरामिलिटरी फोर्स पण बोलवली जाते मग याच्या वेळेला. आणि गरज पडली तर आर्मी पण बोलवली जाते. का, कारण एकच गोष्ट असते की कुठल्याही लेवलला ज्यावेळेला खूप मोठी म्हणजे 93च्या दंगली वगैरे ज्या वेळेला झाल्या होत्या त्यावेळेला मुंबईमध्ये कर्फ्यू लावले गेले होते. तर कर्फ्यूचा अर्थ काय होतो आहे, तर ज्यावेळेला एका लेवलच्या वरती एका सिच्युएशनच्या बाहेर जर सिच्युएशन गेली आणि खूप सारा व्हायलन्स होतो आहे, कायदा सुव्यवस्था हातात येऊ शकत नाही आहे, त्यावेळेला तिथे 144 PC लावून चालत नाही. CRPC लावून तिथे डायरेक्ट कर्फ्यू लावायला लागतो. कर्फ्यू लावला की सगळ्या बॉर्डर टाईट्स केल्या जातात, शहराच्या, जिल्ह्याच्या, तालुक्याच्या, गावाच्या, शहराच्या. तिथे पोलिसांबरोबर पॅरामिलिटरी फोर्सला तैनात केलं जातं, रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात केली जाते. अजून गरज पडली तर आर्मी बोलवली जाते. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये जी काय हिंसा आहे ही तत्परतेने थांबवण्यासाठी कर्फ्यू लावला जातो. मी मगाशी जसं म्हटलं की 144मध्ये निदान एक दोघं जरी इसेन्शियल्स गोष्टींना बाहेर पडू शकतात, बरोबर आहे, गरज असेल तर बाहेर पडू शकतात 1-2 लोक वगैरे. कर्फ्यू ज्या वेळेला लागतो, कारण तो फक्त जमावबंदी आहे. कर्फ्यूला म्हणजे डायरेक्टली बॅन केलं जातं. एकाला जरी बाहेर पडायचं असेल, एका व्यक्तीला जरी इथे बाहेर पडायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला पोलीस परमिशन घेण्याची आवश्यकता लागते. पोलिसांची परमिशन असेल तरच तुम्हाला बाहेर पडता येतं. त्यासाठी तुम्हाला लेखी परमिशन पण घ्यावी लागेल, तरच तुम्ही बाहेर पडू शकता. आणि कर्फ्यूच्या वेळेला इसेन्शियल नाही तर फक्त एमर्जन्सी सर्व्हिसेस अलाउड असतात. आलं लक्षामध्ये. ठीक आहे, फक्त एमर्जन्सी सर्व्हिसेस अलाउड असतात. ठीक आहे, ओनली एमर्जन्सी सर्व्हिसेस अलाउड. एमर्जन्सी सर्व्हिसेस अलाउड. ठीक आहे, नॉट इसेन्शियल्स. ठीक आहे, सो नॉट द इसेन्शियल्स बट ओनली इमर्जन्सी सर्व्हिसेस आर अलाउड, नॉट द इसेन्शियल्स. इसेन्शियल सर्व्हिसेस कधी लावले जातात, 144 PRCC असेल, ठीक आहे, CRPC असेल तर इसेन्शियल्स गोष्टी एक वेळ चालू शकतात. पण ज्याला कर्फ्यू लागतो तेव्हा एमर्जन्सी सर्व्हिसेस लागू होतात. 5+1 वगैरे इथे फॉर्म्युला चालत नाही.
एक जरी असेल, एक जरी, तरी त्याला विथ परमिशन जावं लागतं, विथ पोलीस परमिशन. ठीक आहे, असं आहे ते. ठीक आहे, बरं. तो इथे काय असतं, पीपल हॅव टू स्टे इन द हाऊस फॉर अ स्पेसिफिक टाईम, असं आहे. ठीक आहे. ॲट द सेम टाईम सो ते जनरल पब्लिकला वगैरे लावू शकतात. रिस्ट्रिक्ट एनी आउटडोअर ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, रिस्ट्रिक्ट एनी आउटडोअर ॲक्टिव्हिटी. सो कुठलीही ॲक्टिव्हिटी होऊ शकत नाही. जर करायची असेल एखाद्या व्यक्तीला, जरी त्या बाहेर जायचं असेल, तर प्रायर पोलीस अप्रुव्हल गरजेचं असतं कर्फ्यूमध्ये. ठीक आहे. 144 जो आपण बघितला, 144ला प्रायर परमिशनची गरज लागत नाही. ठीक आहे, 144ला प्रायर परमिशनची गरज लागत नाही, पण कर्फ्यूला प्रायर परमिशन लागते पोलिसांची. त्याच्यानंतर मार्केट, स्कूल, कॉलेजेस हे म्हणजे काय होतं, बंदच असतात. ठीक आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त एमर्जन्सी सर्व्हिसेस चालू असतात. मगाशी म्हटलं मी फक्त एमर्जन्सी. ठीक आहे, कर्फ्यूमध्ये फक्त एमर्जन्सी सर्व्हिसेस चालू असतात. तर 144मध्ये काय चालू असतं, इसेन्शियल चालू असतात. ठीक आहे, इसेन्शियल चालू असतात. डन. सो हा पॉईंट विसरू नका, अजिबात विसरू नका हा पॉईंट. डन. ओके, आता जाऊया पुढच्या पॉईंटकडे. हे पण कोण काढतो, तर ह्याची ऑर्डरसुद्धा DM डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच काढतो. ठीक आहे, असं. नंतर त्याच्यामुळेच ह्याला असं म्हणतात की कर्फ्यू काय, कर्फ्यू इज अ एक्सटेंडेड फॉर्म ऑफ 144. इथे काहीतरी मर्यादा म्हणजे इथे काहीतरी स्वातंत्र्य दिलं जातं, थोडंसं हालचाल करायला कर्फ्यूमध्ये दिलंच जात नाही. ठीक आहे, गरज वाटली तर कर्फ्यू वाढवता येतो. ठीक आहे. जर तुम्हाला हे बघा इथे दिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे, हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, 9th पॉईंट, जो मी मागासपासून सांगतोय की इफ यू वॉन्ट टू गो आउट ऑफ युअर हाऊस ड्युरिंग द कर्फ्यू यू नीड प्रायर अप्रुव्हल फ्रॉम द लोकल पोलीस. ठीक आहे. अँड ऑन द अदर हँड सेक्शन 144 ऑफ CRPC जनरली प्रोहिबिट पब्लिक गॅदरिंग. सो ह्याचा अर्थ काय होतं की 144 फक्त पब्लिक गॅदरिंगवरती लक्ष ठेवतो. ठीक आहे, 144 फक्त पब्लिक गॅदरिंगच्या संदर्भात आहे, म्हणजे 1-2 लोक बाहेर पडू शकतात. इथे एकाला जरी बाहेर पडायचं असेल तरी तुम्हाला प्रायर अप्रुव्हलची गरज असते लोकल पोलीसची. ठीक आहे. आणि आता आपण येऊया, तो म्हणजे थर्ड आहे, तो म्हणजे मार्शल लॉ. मार्शल लॉ म्हणजे जेव्हा सैनिक डायरेक्ट बोलवलं जातं त्यावेळेला, याला म्हणू आपण सैनिकी शासन. सैनिकी शासन, मार्शल लॉ, डायरेक्टली आर्मी बोलवली जाते. ठीक आहे. तुम्ही जर वरती दोन बघितलं तर CR 144 आणि कर्फ्यूमध्ये पोलीस किंवा जास्तीत जास्त पॅरामिलिटरी फोर्सला बोलवलं जातं. ठीक आहे. बाकी सगळ्या गोष्टी कायदा सुव्यवस्था ह्या सिव्हिल अथॉरिटीच्या अंडरच असतात. पण ज्यावेळेला मार्शल लॉ येतो तेव्हा सिव्हिल अथॉरिटी, त्या डिस्ट्रिक्टची, त्या शहराची जी सिव्हिल अथॉरिटी असते, ती सिव्हिल अथॉरिटी ही काय होते, नष्ट होते. हा मेन फरक आहे. म्हणजे जर आपण 144 बघितलं, त्याच्यानंतर कर्फ्यू बघितला आणि जर मार्शल लॉ बघितला, तर पोलीस नावाची जी संघटना आहे ती फक्त 144 आणि कर्फ्यू दिसून येईल. ठीक आहे. मार्शल लॉमध्ये पोलीस नसतात, इथे फक्त आर्मी येते, आर्मी रूल चालतो. ठीक आहे. त्यामुळे सिव्हिलियन्स जे असतात, सिव्हिल अथॉरिटी जे असतात, सो सिव्हिल अथॉरिटी 144 आणि कर्फ्यूमध्ये काम करतील. मार्शल लॉमध्ये सिव्हिल अथॉरिटीला काहीही काय म्हणतात त्याला हे नसतं, ताकद नसते. ठीक आहे. आता इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये जर बघितलं तर मार्शल लॉ कधी लावायचा, जसं इमर्जन्सीसाठी, नॅशनल इमर्जन्सीसाठी आपल्याकडे आर्टिकल 352 आहे, स्टेट इमर्जन्सीसाठी आपल्याकडे आर्टिकल 356 आहे, बरोबर आहे. फायनान्स इमर्जन्सीसाठी आर्टिकल 360 आहे. तसं मार्शल लॉसाठी इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठेही स्पेसिफिकली काही म्हटलं गेलेलं नाही आहे. पण ठीक आहे, पण आपण असं म्हणू शकतो की आर्टिकल 34 जे आहे आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं, आर्टिकल 34, त्यात तुम्ही जर बघितलं तर त्यामध्ये असं दिलेलं आहे की
साधारण ज्या वेळेला मार्शल लॉ लागेल त्यावेळेला कुठलेही अधिकार लोकांना मिळणार नाहीत अशा पद्धतीने. एकदा ते कन्फर्म कराल तुम्ही. पण इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्पेसिफिकली, ठीक आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्पेसिफिकली मार्शल लॉबद्दल, एक मिनिट, ठीक आहे. सो इंडियन कॉन्स्टिट्यूशन काय आहे, सायलेंट आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन सायलेंट आहे रिगार्डिंग द मार्शल लॉ, ठीक आहे. सो काय होऊ शकतं, हा डिक्लेअर केला तो एखाद्या एरियामध्ये डिक्लेअर केला जाऊ शकतो किंवा पूर्ण इंडियामध्ये सुद्धा हा डिक्लेअर केला जाऊ शकतो. हा पण लॉ अँड ऑर्डरशी संबंधितच आहे, पण इकडे डायरेक्टली मिलिटरी येते आणि ह्याच्यासाठी तुम्हाला प्रेसिडेंट सिग्नेचर लागते, ठीक आहे. सो राष्ट्रपतीच्या परवानगीने हा लागतो, लक्षात ठेवा. मार्शल लॉ हा काय DM लावू शकत नाही किंवा CM लावू शकत नाही. ह्याच्यासाठी तुम्हाला राष्ट्रपतीची परमिशन लागते, कारण हे सैनिकी शासन आहे आणि सैनिकांच्या तिन्ही ब्रांचेसचा एक हेड म्हणून राष्ट्रपती काम करत असतो, म्हणून राष्ट्रपतीची परमिशन घेणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर ज्या वेळेला हे कधी लावलं जातं, तर साध्या दंगलींसाठी लावलं जात नाही. मार्शल लॉ ज्या वेळेला इन्सर्जन्सी होते, वॉर होतात किंवा मोठे उठाव होऊ शकतात किंवा मोठमोठ्या जर पूर्ण प्रचंड मोठ्या प्रमाणात जर दंगली होत असतील, ठीक आहे, तर त्यावेळेला मार्शल लॉ लावला जातो. एकदा का मार्शल लॉ लावला, ठीक आहे, तर गव्हर्नमेंट जी असते, मी तुम्हाला सांगितलं सिव्हिलियन गव्हर्नमेंट जी असते, ठीक आहे, त्याच्यानंतर ऑर्डिनरी कोर्ट पण जे असतात ते काय होतात, सस्पेंड होतात. त्याच्यामुळे एखाद्या सैनिकांनी जर म्हणजे 144 आणि ह्याच्यामध्ये जर तुमच्यावरती गोळी जरी झाडली गेली, म्हणजे काही जरी झालं तरी तुम्ही निदान कोर्टात काहीतरी करू शकता. मार्शल लॉच्या वेळेला तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही, सैनिकांच्या विरोधात कोर्टात जाऊ शकत नाही, कारण सैनिकी शासनासाठी जे कोर्ट असतं हे वेगळं कोर्ट असतं, ज्याला आर्मी कोर्ट आपण म्हणतो, बरोबर आहे. तर ते ऑर्डिनरी जे कोर्ट आहेत आपले, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट किंवा लोअर कोर्ट्स, ठीक आहे, ते आणि आपली जी सिव्हिलियन गव्हर्नमेंट असते ही काय असते, त्यावेळेला सस्पेंड झालेली असते ज्यावेळेला सैनिकी शासन लागतं. त्याच्यानंतर जे काही गोष्टी सिव्हिलियन गव्हर्नमेंट करत असतं लोकांना जगवण्यासाठी, तात्वे ह्या सगळ्या गोष्टी कोणाकडे येतात, मिलिटरी फोर्सेसकडे येतात. म्हणजे मिलिटरी फोर्सेस आर इम्पॉवर्ड टू रूल, गव्हर्न अँड कंट्रोल अन एरिया. त्यामुळे त्या प्रदेश कसा चालेल, त्या प्रदेशामध्ये काय दूध भेटणार की नाही ही गोष्ट ते डिफेन्सवालेच ठरवतील, ठीक आहे, आर्मीच ठरवते. म्हणून मार्शल लॉ जिथे वाटेल तिथे लावला जात नाही, खूप अत्यंत क्रिटिकल कंडिशनमध्येच लावला जातो, कारण मार्शल लॉमध्ये कुठल्याही पद्धतीने स्वतंत्रता मिळत नाही, तुमचे सगळे फंडामेंटल राईट डब्यात जातात. त्याच्यानंतर हे जे आहे हे स्मॉल लोकॅलिटी किंवा इंटायर नेशनवरती पण लावू शकतो आपण, ठीक आहे, असं. त्याच्यानंतर मग असं म्हणू शकतो का की ह्याला काही कायदेशीर आधार नाही आहे, ठीक आहे, मार्शल लॉला काही कायदेशीर आधार नाही आहे. मार्शल लॉ आलं म्हणजे मिलिटरी रिजिम आली का, तर नाही. का, कारण जे मार्शल लॉ लावणारी जी लोकं आहेत ही कोण असतात, सिव्हिलियन गव्हर्नमेंटच असते, पार्लमेंटच करत असते, बरोबर आहे, केंद्र शासन करत असतं. राष्ट्रपती म्हणजे जरी करत असला तरी केंद्र शासनाच्या सांगण्यावरूनच ते केलं जातं, बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याला मिलिटरी रिजिम म्हणू शकत नाही आपण, आलं लक्षामध्ये, कळलं, कारण ते टेम्पररी स्टेट ऑफ अफेअर्स आहे, बरोबर आहे, आलं लक्षात. ते काय मिलिटरी रिजिम नाही आहे, ती काय मिलिटरी रिजिम नाही आहे, तर टेम्पररी स्टेट ऑफ की त्याला दिलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याला लेजिटमेसी असते, ठीक आहे. तो काय सैन्याने केलेला उठाव नसतो, आलं लक्षामध्ये, असं आहे. त्याच्यानंतर म्हणजे ज्या वेळेला एखादी गोष्ट सिव्हिलियन गव्हर्नमेंटच्या हाताच्या बाहेर जाते, त्यांच्या अधिकार कक्षांच्या बाहेर जाते, पोलिसांच्या अधिकार कक्षांच्या बाहेर जाते, त्यावेळेलाच हे केलं जातं, आलं लक्षामध्ये, ठीक आहे. काय म्हणतात त्याला, मार्शल लॉ आणला जातो. आर्टिकल 34 जो आहे मगाशी मी डिस्कस करत होतो तुमच्याशी, तो आर्टिकल 34 का इम्पॉर्टंट आहे डायरेक्ट प्रिन्सिपलमधला, तर इथे लिहिलेलं आहे की आर्टिकल रिस्ट्रिक्टेड 34 आर्टिकल रिस्ट्रिक्टेड फंडामेंटल राईट ड्युरिंग द ऑपरेशन ऑफ मार्शल लॉ बाय गिव्हिंग ऑफिसर ऑफ द स्टेट सर्टन पॉवर्स. याचा अर्थ ज्यावेळेला मार्शल लॉ लागतो त्यावेळेला तुमच्या कुठलेही फंडामेंटल राईट्स अस्तित्वामध्ये नसतात, अशा पद्धतीचं हे पॉईंट आहे. सो हे आहेत. याच्या
नॅशनल इमर्जन्सी आणि मार्शल लॉमध्ये पण फरक आहे. आता लोक विचारतात की मार्शल लॉ आणि नॅशनल इमर्जन्सीमध्ये काय फरक आहे का? खूप सारा फरक आहे. नॅशनल इमर्जन्सीमध्ये सैनिकी शासन येत नाही, केंद्र शासनाच्या अखेरीत्या सगळा देश जातो. जर आर्टिकल 352 असेल तर, आर्टिकल 356 असेल तर राज्य जातं, बरोबर आहे. पण मिलिटरी लॉ तिथे लागत नाही आणि तिथे फक्त लॉ अँड ऑर्डरची हे नसते. तर देशासमोर जर काही आर्टिकल 352 म्हणजे एक्सटर्नल रिबेल किंवा वॉर अशासारख्या जर सिच्युएशन असतील ज्यांनी देशाच्या युनिटी किंवा इंटिग्रिटीला धोका असेल किंवा तसं वाटत असेल तर आर्टिकल 352 लावला जातो. किंवा वॉर लाईक सिच्युएशन असेल, ठीक आहे, युद्धजनक पद्धत, तर आर्टिकल 352 लावला जातो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली फंडामेंटल राईट्स इन्क्रोच होतात, पण कर्फ्यू आणि मार्शल लॉपेक्षा वेगळी सिच्युएशन असते. मार्शल लॉ हा वेगळ्या पद्धतीने लावला जातो. ठीक आहे, जे आपण आता बघितलं. सो आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण आर्टिकल 352 आणि 356 किंवा आर्टिकल 352 आणि मार्शल लॉमध्ये काय डिफरन्स आहे हेही बघून घेऊया. सो आता आपलं जे मेन काम होतं सध्याच्या करंट सिच्युएशनवरती ते म्हणजे प्रचलित असलेलं आर्टिकल 144 CRPC, मार्शल लॉ आणि कर्फ्यूमध्ये काय डिफरन्स आहे. सो आय होप तुम्हाला ह्यातले कीवर्ड्स तरी कळले असतील. तर हे कीवर्ड्स परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. यावर्षी जेवढ्या काही तुम्ही परीक्षा द्याल त्यातल्या कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये ह्या तीनपैकी कशावर तरी प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. सो आत्ता आपण इथे थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कळला नसेल तर तो पुन्हा एकदा नीट बघा. यातले कीवर्ड जे मी मेन्शन केलेले ते इम्पॉर्टंट आहेत, ज्याला मी अंडरलाईन केलेले आहेत ते. सो तुम्ही ते तुमच्या बुकमध्ये लिहून घेऊ शकता. काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका, तुम्हाला नक्की त्याच्यावरती रिप्लाय येते. सो आत्तापुरती आपण गुड बाय.